महाराष्ट्र सरकारने केंद्राकडून 50% योगदानासह एक केंद्र प्रायोजित योजना मागितली आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र केपी डाम तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत करतो. मित्रांनो, रोजच्या सारखा आजही खूप खास महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जे महत्त्वाचे असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रमुख योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी केंद्राकडून 50% योगदानासह एक केंद्र प्रायोजित योजना म्हणजे CSS मागितली आहे. केंद्र प्रायोजित योजना म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे त्यात योगदान देतात, ज्यात केंद्र सरकार किमान किंवा संपूर्ण निधी देऊ शकतो. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बाब आहे, जी आता केवळ राज्यापुरती मर्यादित नसून ती केंद्रापर्यंत पोहोचलेली आहे. तर मित्रांनो, महिलांच्या कल्याणकारासाठी हे पाऊल खूप मोठे ठरणार आहे. महाराष्ट्र सरकारने मागील वर्षी बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपयाचा निधी आरक्षित केला होता. या योजनेअंतर्गत 2.5 कोटीहून अधिक महिलांना काही अटीनुसार दरमहा 1,500 रुपये दिले जात होते. निवडणुकीपूर्वी 1,500 रुपयाचा हप्ता वाढवून 2,100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी अधिक निधीची मागणी केंद्राकडे केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच 1,500 रुपये असलेली मासिक मदत वाढवून 2,100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच महाराष्ट्र विधानसभेने 33,788 कोटी रुपयाच्या पूरक मागणीला मान्यता दिली असून त्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयाचा निधी देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, केंद्र प्रायोजित योजनांमध्ये केंद्र सरकार राज्य सरकारासोबतच संयुक्तपणे निधी देऊन योजनेचा फंड पुरवते. या योजनेमध्ये बहुतेक वेळा केंद्र सरकार प्रामुख्याने निधी प्रदान करतोय. आता महाराष्ट्र सरकारने केंद्राकडून यासाठी अधिक निधी मिळवण्यासाठी एक प्रस्ताव ठेवला आहे, ज्यात केंद्राचा 50% सहभाग अपेक्षित आहे. तर मित्रांनो, नवीन योजनेसाठी पूरक मागणी मंजूर. दरम्यान महाराष्ट्र विधानसभेने 33,788 कोटी रुपयाचा पूरक मागणीला मंजुरी दिली असून त्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी 36 कोटी रुपयाचा निधी आणि साखर सहकारी कारखाना कर्जासाठी 1,204 कोटी रुपयाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या कल्याणाच्या प्रगतीचा मार्ग ठरणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना दरमहा आर्थिक मदत पुरवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. योजनेच्या विस्तारीकरणाने महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. राज्य सरकार या योजनेला आणखी प्रभावी बनवण्यासाठी अधिक निधी व केंद्राचे सहाय्य मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता आज आणि हा मी तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर कोणी आमच्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. तर मित्रांनो, भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये.